आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली। यामध्ये भाजपच्या 19, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांचा समावेश आहे। नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला। यामध्ये छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत। काल नाशिकमध्ये मोठं आंदोलन झालं तर आज जालन्यामध्ये देखील आंदोलन करण्यात आलं आहे। छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे। मी नाराज असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला डावललं काय आणि फेकलं काय, कितीदा मंत्रिपद आलं गेलं पण भुजबळ संपला नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं की मला मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं आहे। दरम्यान आता भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही। मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचं आम्हाला काही देणं घेणं नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर फार बोलणं टाळलं आहे। सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षाही जरांगेंनी यावेळी व्यक्त केली। देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केली। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे। मात्र दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते ओबीसी मधून नको अशी छगन भुजबळ यांची भूमिका आहे। यावरून अनेकदा हे दोन्ही नेते समोरासमोर आले आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।